केली एखादी व्यक्ती जेव्हा मृत्यू होते, गतपान होते, तेव्हा हे चिंतन आपल्याला डोक्यात येतं की नेमकं काय असेल. एखाद्या मोठ्या आजारातही माणसं वाचतात, एखाद्या छोट्या आजारातही माणसं मरतात. तर या प्रक्रियेचं, मृत्यूचं कोडं उलगडण्याचा प्रयत्न वैद्यक शास्त्राला कधी करता नाही आला. डॉक्टर के मध्ये असं गणित कुठे मांडता आलं नाही. ढोबळमानाने काही गोष्टी सांगितल्या, परंतु त्याचं गणित मांडता आलं नाही वैद्यक शास्त्राला. त्याचं फक्त वर्तमान काळातलं स्वरूप समजून घेता आलं, त्याचं भविष्य कोणाला सांगता नाही आलं. आज एका आजारात एका लक्षणाला घेऊन आलेला एक पेशंट उद्या त्याच्यापेक्षा सुधरेल का बिघडेल याचं उत्तर कोणाला देता नाही आलं. पण अध्यात्मशास्त्रात मात्र याचं चिंतन खूप सुंदरपणे मांडलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने ज्यावेळेस अर्जुनाला युद्धाच्या भूमीमध्ये युद्धाला तयार करण्यासाठी काही सिद्धांत सांगितले. 18 अध्यायाची भगवद्गीता ज्यावेळेस अर्जुनाने सुरुवात केली मांडायला की मला लढायचंच नाहीये, मला याच्यात इंटरेस्टच नाहीये, मला याच्यात जमणारच नाहीये, कोणाशी लढतोय, कोणाबद्दल लढतोय, का लढतोय, मला करायचंच नाहीये युद्ध. अर्जुन विषयात योग अध्यायामध्ये अर्जुनाने आपली भूमिका स्पष्ट सांगितली आणि मग त्याला धर्म समजून सांगण्याच्या प्रक्रियेमध्ये सांख्य योगाच्या अध्यायामध्ये सांख्य योग, कर्मयोग, कर्मसन्यास योग, ज्ञान कर्म संन्यास योग, विभूती योग, अक्षर ब्रह्मयोग इथपासून तर विश्वरूप दर्शन योगापर्यंत जे सिद्धांत सांगितले भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने ते तात्विक जीवन प्रणालीला धरून सांगितले. त्यातलं एक चिंतन आजच्या प्रवचनासाठी आपण निवडलंय. भगवद्गीतेतील एक भगवान कृष्णाचा संदेश की मृत्यू काय येतो आणि मृत्यूला कसं सामोरं जायचं. कृष्ण म्हणतात, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्यति नरोपराणि तथाच शरीरानि विहाय जीर्णाय अन्यानि संती नवानि देही. तो मृत्यू निसर्गाच्या नियमाला धरून येतो की जिथे शरीर थकलं, शरीर जीर्ण झालं की येणारा मृत्यू आनंदायी आणि दुःखाची निवृत्ती करणारा असतो. याचं चिंतन एकाच वाक्यात ओवीमध्ये सांगताना माऊली सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन विडीचे तैसे देहांतराचे स्वीकारीचे चैतन्य जाते. बघा, भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यामध्ये काही सिद्धांत ज्ञानेश्वरांनी खूप मोठे सांगितले. म्हणजे समजा एक श्लोकाला 20 ओव्या खर्च केल्या. 709 श्लोकाची भगवद्गीता 9327 ओव्यात ओवीबद्ध केली. म्हणजे किती पट झाली, 10 पट झाली. पण अशा काही सिद्धांताच्या काही गोष्टीत ना या खूप थोडक्यात माऊलींनी सांगितल्या. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन विडीचे तैसे देहांतराचे स्वीकारीचे चैतन्य नाथे. आता एक वाक्य नीट समजून घ्या. एखाद्या माणसाचा जन्म झाला की त्याचं आयुष्य 100 वर्षाच्या दरम्यान धरलं जातं निसर्गाच्या नियमाप्रमाणे. जसं आपण ज्वारी पेरली की 5 महिन्यांनी सुगीला ती ज्वारी येते. आपण मूग पेरला तर 3 महिन्यात तोडायला येतो. असं कधी झालं नाही की कुणी मूग पेरला त्याचा 1 वर्ष तोडायला आला. असं कधी होणार नाही. असंही कधी होणार नाही की मूग पेरला 15 दिवसात शेंगा तोडायला आल्या. असंही कधी होणार नाही. हा, असं होईल की पेरला मूग आणि 15 दिवसात जळून गेला. हा होईल. ज्वारी पेरली त्याला कणसच नाही आले, त्याला मांडरली ज्वारी. असं होईल. म्हणजे काय याचा अर्थ होतो, या पिंडाचा आणि ब्रह्मांडाचा संबंध काय. पिंडी ते ब्रह्मांडी न्याय सांगितला. जे पिंडात आहे ना
ब्रह्मांडात आहे. जे शास्त्र वनस्पतीला लागू आहे तेच माणसाला लागू आहे. असं कधी होणार नाही की 5 महिने लागणारे ज्वारीने 8 महिने घेतले, असं होणार नाही. ठीक आहे, वातावरणाचा थोडा परिणाम होईल, 15 दिवस इकडे तिकडे होईल. समजाले पाऊस पाणी चांगलं असेल तर त्या टायमाला ताट हिरवे राहतील काही दिवस, अजून 15 दिवस गेले आंबोली, पेक्षा जास्त काही होणार नाही. माणसाचंही तसंच आहे. निसर्गाच्या नियमाने जरी चालला माणूस, सगळं खाणं पिणं सांभाळलं माणसाने, तर माणूस 100 वर्ष जगल. आणि जर त्याच्यातही अजून सगळ्या गोष्टी अनुकूल झाल्याच माणसाला, तर 100 वर्षावर जाईल, त्याच्या पुढे जाणार नाही. पण 100 वर्षाच्या माणसाला जगणं सोपं का अवघड याचं उत्तर पण आपल्याला शोधणं गरजेचं आहे. एखादा माणूस 100 वर्ष जगला, त्याला चालता येईना, त्याला दिसणं पण, त्याला ऐकू पण येईना, त्याला खाल्लेलं तोंडात घास घातलेला निम्मा घास खाली गळतोय, पाणीचा ग्लास तोंडाला लावला का त्याला थरथर थरथर कापत होते, त्याचं निम्म पाणी खाली सांडत आहे, त्याला संडासही कळणार लघवी कळणार. मग मात्र याचं तर समजा शरीर जीर्ण झालं, त्याला तर सांभाळणं भागच आहे. पण ज्या घरात तशी व्यक्ती असते ना, त्या परिवाराची काय परिस्थिती असते. आता भविष्यात तो माणूस काय पुन्हा आता काट टाकून पुन्हा काय कामाला लागणार नाही, पुन्हा काय व्यवसायात येणार नाही, पुन्हा काय धंद्यात जाणार नाही. काही झालं तर त्याचं आता काय ठरलेलं आहे, अंत ठरलेलं आहे. आपण त्याला मराठीत काय म्हणतो, तर म्हसनात गवऱ्या गेल्या. तर म्हसनात गवऱ्या गेल्या म्हणजे काय की त्याचा आता काही झालं तरी आता एकच विधी शिल्लक राहिलाय, तो म्हणजे अंत्यविधी. बाकी काही शिल्लक राहिलं नाही. मग अशा वेळेस त्याचं जगणं हे दुःखदायक आहे. कोणाला? त्या शरीराला पण, त्या जीवाला पण, आणि त्या घराला पण, त्या कुटुंबाला पण, त्या परिवाराला पण. मग लेख जरी असली तरी देवाला प्रार्थना करीन, मग जीव आहे आईमध्ये. पण जेव्हा आई थकती ना, आणि जेव्हा आईच्या शरीराला साथ मिळत नाही, कुठलीच गोष्ट लागू होत नाही, अन्न पचन होत नाही, पाणी घोटत नाही, अशा परिस्थितीत माणसं देवाला प्रार्थना करतात, देवा घेऊन जायला सुखात सुखी घेऊन जा. दुःखाचा तो प्रसंग सुखात परिवर्तित कधी होतं? मृत्यूने होतो. बरोबर का? मृत्यू हा धर्मशास्त्रामध्ये उपाय सांगितलेला आहे. उपाय आता बरोबर का? तुम्ही म्हणून मृत्यू आलाच का उपाय होऊ शकतो. मृत्यू टाळण्यासाठी तर डॉक्टर निघाले, मृत्यू टाळण्यासाठी तर औषध निघाले, पण प्रसंगानुरूप मृत्यू हा उपाय सांगितलेला आहे. आता मी चिंतनाचा भाग आज निवडण्याचा उद्देश काय, हे मी तुम्हाला जे सांगितलं हे कुणासाठी लागू आहे? 100 वर्षे पूर्ण झालेल्या माणसाच्या 90 वर्षाच्या पिकलेल्या शरीराला इथून पुढे काय आहे याचं उत्तर याचं झालं. पण 40 वर्ष वय आहे, 50 वर्ष वय आहे, 60 वर्ष वय आहे, धडधाकट आहे, कष्टाळू आहे, कामात आहे, धंद्यात आहे, अजून सगळे काम सक्षमपणे करणार आहे. पण अशा वयात मृत्यू येणं हे त्या जीवाचंही अर्धवट काम आहे. तो जीव ज्या जन्माला आला त्याच्या चतुर्विध पुरुषार्थाला मध्येच खंड आहे, मध्ये सोडून द्यायची वेळ आली. अजून काही इच्छा अपेक्षा महत्वाकांक्षा माणसाच्या मनात, माणूस हा आशावादीच आहे ना. आपण रोज जेवतो, रोज खातो, रोज जगतो कशासाठी? जगायचं कशासाठी याचं उत्तर आपल्याला माहिती असतं की नाही. माझं लग्न झालंय, मला पोरबाळांची अपेक्षा आहे, मग पोरबाळ झाले, पोरबाळांना मोठं करायचं, मला पोरबाळ मोठे केले की त्यांचे लग्न करायचं मला. म्हणजे हे जे कुटुंब वत्सल जीवनामधलं संसाराचं रूप आहे ना, हे आशावादी रूप आहे, आशावादी. मग निराशावादी रूप म्हणजे काय? काय करायचं जगून? समजा माणूस उठला तेव्हा काय, रोज उठायचं, खायचं, झोपायचं, परत उठायचं, झोपायचं, याच्यात काय अर्थ आहे? असा विचार करणारा माणूस काय? निराशावादी माणूस आहे. मग असा निराशावादी माणूस त्याच्या नैराश्यामध्ये काय करतो? जीवाचं प्रवेट करतो. जी माणसं हुशार असतात, बुद्धिमान असतात, जी माणसं सक्षम असतात,
अशी माणसं एखाद्या क्षुल्लक कारणाने आत्महत्या करतात. क्षुल्लक कारणाने, काही नाही, काही कारण तरी काय असं माहिती का, ते कारण जर एखाद्याला सांगितलं ना असं झालं म्हणून याने आत्महत्या केली, जीव दिला, लोक हसतील त्या कारणाला. पण ही सगळी व्यवस्था का चुकते, याचं मूळ कारण काय आहे? याचं मूळ कारण आहे की धर्म माणसाला जगायला शिकवतो. धर्म माणसाला काय शिकवतो? जगायला शिकवतो, मरायला शिकवित नाही. की मरा भाऊ मरा, तुमची लय परिस्थिती नादान असेल मरा, मग लय तुम्हाला आता कर्ज झाला असेल तर मरा, लय तुम्हाला व्यसनाच्या बाहेर येता येत नसेल तर मरा. असा धर्म कधी शिकवित नाही. धर्म काय शिकवतो? चांगला राजाच्या गादीवर बसणारा राम वनवासाला गेला पण आत्महत्या करून गेली का? नाही. 14 वर्ष दम धरला की नाही तिने? तुम्हाला किती धरायचं आहे? वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष ना, मग दम धरा. तुम्हाला लय आता अपमान वाटायला लागला ना की 4 लोक नावं ठेवतील मला, मिले पापी आहे मिले. अरे मग वाल्या कोळी काय कमी पापी होता का? त्याच्यात काय का तू? नाही ना. वाल्या कोळी जर सुधारला तर तुला संधी आहे का सुधारायला? म्हणजे धर्म काय करतो? माणसाला आत्मविश्वास वाढवतो, जगण्याची उमेद वाढवतो, जगण्याला सहनशक्तीची ताकद निर्माण करतो. सहनशक्ती फक्त आणि फक्त धर्मात तयार करता ती, बाकी कशात नाही. तुमच्याकडले पैसा आहे आणि पैशावाले माणसं आजारी पडले की सगळ्यात जास्त भेटतो कोण? पैशावाला भेटतो. तिथून तिथे डॉक्टर जमेल का? नाही असं करू का, तसं करू का? त्याचे गरीब असतं ना, त्याला आम्ही जरी म्हणलं ना अरे तू जातो का? हो, काय तुमच्याकडे होऊ द्या, तुमच्यावर भरोसा आहे आमचा. आता त्याचा भरोसा तर असतोच, पण त्याला माहिती असतं आणायचं कुठून, अक्का बाई गेलं कुठे म्हणजे ₹1,00,000 झोपायचं चंदन, हे आणायचे कुठून? नाही चलू देव, तुम्ही देव माणसेत म्हणतो. का म्हणतो देव? कारण त्याच्या मर्यादा त्याला माहिती असतात. या जगात ही गोष्ट लक्षात ठेवा, जितका जास्त पैशावाला ना तितका त्याला शंका जास्त. ते शंका घेत राहतो. कारण म्हणतो माझा स्कॅन करून पहा, बघा डोक्यात माहिती, अहो तुझ्या स्कॅनमध्ये काही निघायचं नाही, नाही करून पहा. त्याला असं वाटतं की माझ्याकडे धन आहे ना, मग या धनाचा उपयोग मी जगापेक्षा पुढे जाऊन करीन. आणि मग तो त्या पैशानी पोराला शिकवायला जातो, त्या पैशानी 4 माणसं खरेदी करायचा प्रयत्न करतो, त्या पैशानी 4 मतं विकत घ्यायचा प्रयत्न करतो. बघा बरं का, म्हणजे कुठं कुठं हे प्रयोग केले जातात, जिथं जिथं प्रयोग होतात तिथं तिथं प्रयोग केले जातात. मग त्याचे जेवढे प्रयोग पैशाने केले जातात ना, तेवढे सामाजिक दृष्टीने त्याच्याकडे लोकांच्या नजरात चुकीच्या पद्धतीने पाहिल्या जातात. जगा वेगळं कुणी करायला प्रयत्न केला म्हणजे सगळ्या घरात, समजा गावात एखादी व्यक्ती गेली, सगळ्या गावाने दुखवटा धरला आणि एखादं येणं निघलं, माझा काही संबंध नव्हता, आपल्याला काही ते बसला गुलाबजामुन जेवण करीत. तुम्ही सांगा मला, लोक त्याचा सत्कार करतील का त्याला नाव ठेवतील? लोक म्हणजे येडे अवतेवली नाही, माझं त्याचं तुझं झालं, पण दुःखाच्या प्रसंगी कसं वागायचं हे तुम्हाला पुस्तकात, भौतिकशास्त्रात, रसायनशास्त्रात नाही समजणार. हे कुठं समजन? धर्मात समजत. धर्मात काय सांगितलं की दुःखद प्रसंगी कसं वागा, सुखात कसं वागा, आनंदात कसं वागा. एखाद्याच्या लग्न चाललंय, एखाद्याच्या लग्नाची वरात निघाली, बरण्या निघाल्या आणि जळक्या वृत्तीने एखाद्याने भांडण उकरून काढलं. बरोबर काय आपल्या लोकांना ना टायमिंग शॉट आणायचं, टायमिंग शॉट बराबर अशा टायमाला काढायचं. बरं भांडणं काढायला काय लय मोठा इतिहास लागतो काय? नाही, निमित्त कारणाचा धनी माणूस. फक्त माझ्याकडे असं का बघितलं तरी भांडण चालू करतो, माझ्याकडे कमवून नाही बघितलं तरी भांडण चालू करतो, माझं नावच कमवून घेतलं तरी भांडवतो, माझं नाव का नाही घेतलं म्हणून भांडवतो. म्हणजे भांडायला त्याला कारण लागत नाही. जर असा प्रयोग एखाद्याने त्या आनंदाच्या क्षणात चालू केला तर तो अख्खा समाज जमलेला असतो. तो काय सांगतो, भाऊ भांडायची ही वेळ नाही, आनंदोत्सव आहे, पाहुणे आलेले आहेत, 4 लोकांचे पाहुणे गावात आलेले आहेत, इथं आपल्या वरात आलेली आहे, नवरदेव मांडवात आलेला आहे, आता आनंदाने पोरगी वाटा लावायची, मग तुझं काय ते नंतर बघू. हे चिंतन कोणाकडे आहे? हे चिंतन धर्माकडे आहे.
कायदा आणि धर्मात जे घोटाळे आहेत ना हे इथंच येतात. हा समाज टिकवायचा असेल, हा समाज चालवायचा असेल, हा समाज जर सुखाने जगायचा असेल, हा समाज जर आनंदी ठेवायचा असेल तर याला फक्त धर्माचेच कायदे लागू होतात. या आपल्या वकिलाचे, कोर्टाचे आणि पोलिसाचे कायदे आहेत ना हे माणसाला अडचणीत आणण्यासाठी काम करतात. अडचणी सोडवत नाही कधी कोणाची. या अडचणी सोडवण्यासाठी काहीच करू शकत नाही. धर्माचे कायदे मात्र अडचण सोडवण्यासाठी प्रत्येक टायमाला धर्माचे जे निर्णय आहे, धर्माचे जे सिद्धांत आहे, धर्मामध्ये जे दिलेलं आहे ते सगळं माणसाला पुढच्या भविष्यात सुधारण्याचा संधी देणार आहे. आता याचं बारीक चिंतन थोडं करण्याची वेळ आहे. सिद्धांत काय काढला आपण, कोणत्या प्रवचनासाठी आपण विषय निवडला की तरुणपणी माणसं मरतात, लहानपणी माणसं आजारी होऊन मरतात, कमी वयात माणसं मरतात. मग त्या मृत्यूला टाळता येण्याजोगं काय आहे? त्या मृत्यूला टाळण्याचे उपाय काय आहेत? बघा, कोरोना टाळण्यासाठी लसीकरण केलं. पूर्वी घटसर्पाने माणसं मरायचे, पण ट्रिपलचे डोस आल्यापासून घटसर्प व्हायला. पहिले पोलिओ होऊन निम्मे पांगळे व्हायचे, आता पोलिओचे डोस सगळ्या जगात पाजल्यापासून पांगळे पुरं पोलिओनी होण्याचं प्रमाण कमी झालं. हे खरं जरी असलं तरी अकाली मृत्यू बंद झाले का? नाही. पहिले लोक तरुणपणी युद्धात मरायचे, आता अपघातात मरतात. बरोबर का? पहिले युद्धाला लढायला जायचे आणि तिकडं दोन सैन्यात युद्ध व्हायचं. ते दोन सैन्य एकमेकावर तलवारी चालवायचे, बंदुका चालवायचे, त्याचे एकमेकावरती गादा फिरवायचे, एकमेकाला दगड घालायचे आणि एकमेकाला मारून टाकायचे. परिणाम बदलला. ते युद्ध होत, आता अपघात वाढले. अपघातामध्ये चांगले सक्षम माणसं मरायला लागले. काय म्हातारा माणसं अपघातात मरण्याचं प्रमाण कमी आहे, कारण म्हाताऱ्या माणसानं गाडी चालवतात किंवा चालवली तरी त्याची वेग किती असतो ते कुठं चालवतो, फार रस्ते करून फार पलीकडे घरी दगडाची पट्टी असते तेवढं आपल्या इकून चालावं, नको डोक्याला ताण. मग डेअरिंग कोण करतो रस्त्याच्या मधून चालायची, जेवणच करतो. म्हणजे काय याचं उत्तर नीट सांगतो आणि त्याचं चिंतन ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला मला काय करता येईल. बघा, या जन्माला भगवंताने 7 प्रकारचे आजार दिलेले आहेत. आता हे चिंतन बारीक आहे का? बारीक आहे का? बरं का? जरा कसं आहे, माणसं ज्ञानी असतील तरच माणसाला जगताना वास्तववादाने जगता येतं. ज्ञानी पाहिजेत माणसं. नाही तर या गद्याला कॅन्सर झाला, डॉक्टरने सांगितलं की आता हा 4थ्या स्टेपला आहे, 2-3 महिन्यांनी याची तब्येत खराब होणार आहे आणि जास्त याच्या मागे खर्च करण्याजोगी परिस्थिती नाही, असं जर एखाद्या डॉक्टरने सांगितलं. पण काही लोकांचं समाधान होत नाही. मग ते काय करते, अशा माणसाला इकडे मिळव तिकडे मिळव तिकडे मिळव 5-25 लाख रुपये घालून बसते. त्या 5-25 लाखात परत ते 5-25 लाख कडून भेटायचे म्हणून असे डोळा ठेवून असते 2 लोक. काय त्याला काय बरं टाकी कोण तुकडा तिकडे त्याला काय होतं म्हणतो. आणि मग ते डोक्याने 10 लाखाची जमीन 5 लाखात घेते. परत म्हणते लय आदाबलो. आता तुला 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं तर काय घालू नको, आपलं थोडं वेदना कमी करायचे औषध घ्यायच्या पलीकडे काय होणार नाही. पण मग त्या ठिकाणी भरी घालणारे कोण? आम्हीच भरी घालणारे. रडणारे कोण? आम्ही. आणि परत 10 वेळा श्रद्धांजली वाहताना लय प्रयत्न केला पण काही यश आलं नाही. शेवटी भगवंताच्या तुम्हाला आधी सांगितलं होतं ना. मग डोकं का लावायचं? कारण तो डोकं लावलं नसतं ती जमीन मला भेटली असती का? नाही. मग मला जमीन डोळा, तुझा बायको नीट करण्यावर डोळा. मग या डोळ्याने हे राजकारण कुठं नेऊन ठेवलं? बया तर जाणारच होती, पण 3 महिन्यात मात्र याच्या 3 पिढ्याचा कार्यक्रम करून ठेवला. परत उतरायला संधी नाही. माणसाने कसं असावं? वास्तववादी असावं. कसं असावं? वास्तववादी असावं. आभासी जगात जगणाऱ्या माणसाला कधी समाधान नाही. म्हणून तर नामदेव महाराज काय म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कोळा, माझी आस कळा
हरीची या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, जयामुखी निधान पांडुरंग. थोडं बारीक आहे काय चिंतन आपल्या आयुष्यात महत्वाचं आहे. तुमच्या आमच्या शरीरावर, मनावर, आमच्या संपत्तीवर, आमच्या साम्राज्यावर परिणाम करणार आहे. म्हणून तुम्हाला हे चिंतन सांगण्याचा मी प्रयत्न करतो. काय सांगत होतो? माणसाला जन्मात 7 प्रकारचे आजार होतात. किती प्रकारचे? 7 प्रकारचे. हे कुठं लिहिलंय? हे आमच्या डॉक्टरकीत नाही लिहिलं बरं का, हे लिहिले अध्यात्मशास्त्रात. आत्मा आणि त्याचा प्रवास. हे डॉक्टरला काय घेणं नाही, तिकडे कावळा नाही शिवला म्हणून कोण डॉक्टरकडे आलं नाही. डॉक्टर साहेब बघितलं मारताना याला कावळा का नाही शिवला बघा बरं. या आम्हाला काय घेणं, ते कावळे पिवळे तुम्ही तिकडे जाळा पुरा काय करा, तिकडे तुमचं तुम्ही निपटा. मृत्यू होतो याचं शास्त्र, वैद्यक शास्त्राला अजूनही समजलं नाही. याचा जीव जातो कोणी. काही लोक आमच्याकडे ग्रामीण भागात आपले लोक म्हणतात याचा तोंडातून जीव गेला, याचा डोळ्यातून आत्मा गेला. आमचे लोक म्हणतात याले हे काय लोक आहेत थोतण लावले. पण अध्यात्मशास्त्र सांगतो की हा देहातला जीव कुठल्या तरी 9 द्वारातून जातो. तेव्हा असं काही लगेच कातडं फाडून गेला काही घाललं काही नव्हतं नाही, जखम झाली अरे इथून गेला जीव त्याचा. अशी कोणाला जखम होती का? नाही. जीव जाण्याचं द्वार किती? 9 द्वार. हे देह कशाचं आहे? दशरथाचा देह 9 द्वाराचा देह आहे. याला 9 दार आहेत. त्या 9 दारापैकी एका दारातून तो जाणार आहे. मग आमच्याकडे चिंतन मांडलेलं आहे. आता हे शास्त्र जाणते राहिले नाहीत म्हणून शास्त्र समजणाऱ्या लोकांची बुद्धी चालत नाही. नाही जाणते होते पहिले, ते मृत्यूचा देह समज पाहिला, प्रेत पाहिलं तर सांगायचे याचा मृत्यू डोळ्यातून झाला, याचा मृत्यू कानातून झाला, याचा आत्मा तोंडातून गेला, याचा आत्मा नाकातून गेला. बघा बरं का. आता मेल्यानंतर जेव्हा आम्ही एखाद्याला अंत्यविधीला घेऊन जातो आणि घरात जेव्हा एका डब्यात पीठ भरून ठेवतो, त्याच्यावर झाकण ठेवतो, दिवा ठेवतो आणि मग तो कोणत्या गतीला गेला हे सुद्धा आम्हाला समजायला लागलं. असं कोणतं शास्त्र आहे की तुम्ही अजून त्याची मौत करून अजून जळलंय नाही ते पुरं. त्याच्या आत घरी आले तुम्ही आणि दिवा उघडला आणि बघा बरं काय निघाल त्याच्यात. मग कोणी म्हणलं हरिण दिसतंय, कोणी म्हणतं कुत्रं दिसतंय, कोणी म्हणतं हत्ती दिसतोय, कोणी म्हणतं उंट दिसतोय. म्हणजे तुम्हाला अजून ती राख व्हायच्या आतच तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला वाटतं काय चुकीचं असेल? चुकीचं नक्कीच नाही. लक्षात ठेवा, ही चूक असती एकाने केली असती, दोघांनी केली असती. तुम्ही सांगा जेवढे गेले आजपर्यंत ज्याच्या घरात गेले सगळ्यांनी पीठ भरून ठेवले का नाही डब्यात? सगळ्यांनी दिवे लावून ठेवले का नाही? मग सगळ्यांना माहिती का नाही गेलेला माणूस परत येणार नाही. तरी मग याच्यातून आजपर्यंत कोणाला सिद्धांत म्हणून समजू नका. का समजला नाही? कारण जाणते राहिले नाही. पहिले लोक धर्मशास्त्रावरती इतके स्वरूपवान असायचे, धर्मशास्त्राचा चिंतनामध्ये इतका बारीक अभ्यास करायचे की त्यांना ते अवगत होतच. आज हे शास्त्र औपचारिकतेमध्ये परिवर्तित झालंय, सोपस्कारामध्ये गेलं. हे करायचं म्हणून करायचं, शास्त्र म्हणून करायचं, परंपरा म्हणून करायचं, चालत आलंय म्हणून करायचं. याच्यावरती थोडा विश्वास ठेवून पहा. मग चिंतनामध्ये सांगितलं की 7 प्रकारचे रोग माणसाला होतात. किती रोग होऊ द्या पण सगळ्या रोगाचं रूपांतर किती प्रकारात होतं? 7 प्रकारात. 7 प्रकार कोणते ते जरा बारीक ऐकून घ्या. ते ऐकले तरच तुम्हाला पुढे कळेल स्टोरी काय चालायची आपल्या जीवनातली, नाही तर आपलं काहीच कळणार नाही. डॉक्टरला जर असं कळलं असतं की माझ्याकडे येणारा पेशंट 24 तासाच्या आत मरणार आहे याचा जर मला अभ्यास करता आला असता, याचं जर भविष्य मला समजलं असतं, तर मी अशा लोकांना घरूनच फोन करून सांगितलं असतं हो आता येऊ नका आज माझ्याकडे, मी नाही दवाखान्यात. का? कारण मला काय माहिती की हे असं पुढं होणार आहे. न कळे पुढील होणार. भूत भविष्या विचार कर्म धर्म तदनुसार भोगणे लागे सर्वता, ऐसा लिहून गेला विधाता. मग कासया करावी ते चिंता, आपुलिया संचिता कर्मरेषा प्रभाव. जैसे असेल आचरण घडले असेल पाप पुण्य, तैसे सानुकूल होतील कर्म. मान अपमान जन करिता काळ अनुकूल अथवा प्रतिकूल, परी सोडू नये आपले धैर्य बळ. अनाचारी मन केवळ नये वाटू सर्वथा, अखंड वाणी हरिस्मरणी सुख विश्रांती कीर्तनी. संत म्हणती मनुष्य जन्म दुर्लभ.
मग आता हे 7 आजाराचे नावं जरा थोडे बारीक आहे का. आत्मज, गर्भज, सहज, प्रभावज, स्वभावज, कालज. बरोबर का. ही नावं थोडीशी समजून घ्या. हे 7 प्रकारचे रोग आहेत. या 7 प्रकारच्या पीडा माणसाच्या आयुष्यात माणसाला लागतात. 7 प्रकारच्या पीडा. त्यातली पहिली आहे आत्मज पीडा. हा आत्मा जन्मोजन्मी ज्या योनीत होता, मग कुणी मागच्या जन्मी गाढव असेल, कुणी मागच्या जन्मी हत्ती असेल, कुणी माणूस असेल, काय असेल त्याचं प्रारब्ध त्याला त्याचं घेऊन आलेला असतो. त्या जन्मात त्याच्याकडून जे काही घडलं असेल आणि त्याच्याकडून ते त्या जन्मात फिटलं नसेल तर त्याची फेड या जन्मात त्याला करावी लागते. मग या जन्मात त्याच्याकडून काही पाप नाही झालं, काहीच नाही पाप केलं, सज्जन माणूस आहे, लोकांना उपकार करणारा माणूस आहे, लोकांना मदत करणारा माणूस आहे, पण तरी त्याच्या वाट्याला रोग आला. मग त्याच्या वाट्याला आणारा आजार त्याचं कारण काय. हे लोक म्हणले व्यसन करणाऱ्या माणसाला कॅन्सर होतो, मग निर्व्यसनी माणसाला कॅन्सर झाल्यावर काय करतात. लोक म्हणते दारू पिऊन लिव्हर खराब होतो, मग बाईचं लिव्हर खराब झाल्यावर काय उत्तर देणार. लोक म्हणतात बिड्या पिऊन फुफ्फुस खराब होतं, पण बिगर बिड्याचं फुफ्फुस खराब झालं त्याला कोण काय करणार. लोक म्हणले आता मोठ्यापणी म्हातारपणी माणसाला दमा लागतो, पण बारीक जन्माला आलेल्या पोरला बाल दमा लागला, तुम्ही काय सांगणार. जन्माला पोरग आलं, 6 महिन्याचं पोरग खोकत आहे, दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरनी 2-4 महिन्यांनी सांगितलं अहो तुमच्या पोरला बाल दमा आहे, हे 5 वर्ष खोकल. मग तुम्ही म्हणले काय पाप केलं बा आम्ही, आमच्या पोराने काय पाप केलं बा, हे 5 वर्ष खोकल, मग आम्ही असं काय केलंय म्हणून आमच्या पोराच्या वाट्याला असं आलंय. धर्मशास्त्र सांगतो मागच्या जन्मात त्याच्याकडून काहीतरी एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल, एखादं पाप झालं असेल, एखादं काही घडलं असेल, त्याचे परिणाम या जन्मात झाले. म्हणजे आत्म्याच्या प्रवासाचा संबंध जीवनाशी आहे. म्हणून तर आम्ही मरणाऱ्या माणसाला आत्म्याला वाट लावायला आलोय. आम्हाला माहिती सुदामला आम्ही तळून टाकलंय, त्याचं राख काढली, त्याची राखही विसर्जित केली. आता इथं काय राहिलंय, इथं फक्त आम्ही म्हणतोय की सुदामरावला आम्ही शेवटचा निरोप द्यायला आलो. भौतिक शास्त्रात इथं जर कोणी म्हटलं एखाद्या 4थीच्या पोरला आणलं म्हणले, ते म्हणले काय येडे माणसं आहे, ते येडे माणसं आहेत. अहो आम्ही पाहिलं तेव्हाच ते झालं, सगळं गेलं जिकडं तिकडं. अध्यात्मशास्त्र सांगतं की माणसाचा आत्मा हा 10 दिवस त्याच गावात ईशेच्या आत राहतो. 10 दिवसानंतर तो परलोकाच्या प्रवासाला जातो. म्हणजे 10 दिवस त्याला वास्तव्य कुठे आहे, इथंच आहे 10 दिवस. म्हणून त्या 10 दिवसात त्याच्या त्या परिवाराला, त्या गावाला दुखवटा असतो. आता हे झालं कशातलं, अध्यात्मशास्त्रातलं. बाकी शास्त्रात काय गेलं संपलं विषय, त्याचं काही राहिलं नाही. आणि म्हणून या चिंतनाचा थोडं समजून घ्या की अकाली मृत्यू टाळायचा प्रसंग माणसाच्या आयुष्यात कसा हाताळला पाहिजे. अकाली मृत्यू माणसाने टाळला कसा. असं जर घडणार असेल तरच माणसं उपचार घेतील ना. उपचार केला तरी माणूस नशिबानीच मरणार आहे, नाही केला तरी नशिबानीच मरणार आहे. मग याला काय अर्थ राहील का. नाही, उपचाराने माणूस वाचू शकतो हे माणसाला समजतं, म्हणून माणूस उपचार घेतो. जेवल्याने जगता येतं म्हणून माणूस जेवतो. जेवले तरी तितके दिवस जगणार आहे, नाही जेवले तरी तितके दिवस जगणार आहे. असा जर कोणी सिद्धांत मांडला तर त्याला लोक ठेवतील का. येणं म्हणतील जेवल्याशिवाय जगणं शक्य नाही. हा जेवण करून जगतोच असं नाही, पण बिगर जेवता जगले का नाही. शरीरे जायते नित्या वांछाम नृणाम चतुर्विधा बुभुक्षाच पिपासा सुषुप्ता सुरत स्पृहा. आता बरोबर का भाई, बारीक आहे का तुम्हाला घोटाळे काय ते कळतील. हे शरीर आहे ना, शरीर याचा एक स्वभाव आहे. आता शरीराचा स्वभाव आहे जसा लांडग्याचा स्वभाव आहे. आता लांडग्याचा स्वभाव आहे, लांडग्यामध्ये आज कोणी हे आदर्श लांडगे बा, हे असं लबाड नाही, असं होईल का कधी. नाही,
लांडगे स्वभाव त्याचा तोच आहे. बिबट्या आल्या, मग तुम्हाला असं एखादं गरीब बिबट्या पाहिला का तुम्ही? बिबट्या आला आमच्या गावात, गरीब आहे बुवा, त्याला गोठ्यात बांधला, तो खुशाल. बिबट्याचा स्वभाव आहे, गाईचा स्वभाव आहे, म्हशीचा स्वभाव आहे, तसा शरीराचा स्वभाव आहे. लक्षात ठेवा. शरीरे जायते नित्या वांछाम नृणाम चतुर्विधा. भारी काय करायला सगळ्यांनी. हे प्रवचन म्हणजे उगं टाइमपास नाहीये, आम्हाला लय काम आहे, तुम्ही लय हुशार. पण ही वेळ माणसाने काही समजून घेण्याची आहे. एक सुदाम गेला, बाकीच्यांना आपल्या जीवनामध्ये आपलं आयुष्य लांबवता येतं का, याचं उत्तर सापडण्यासाठी हा प्रसंग आहे. आणि याचं उत्तर सकारात्मकच सापडावं अशी आशा आहे. माणूस नैराश्यात गेला की लवकर मरतो, खचला की लवकर मरतो. कोरोनामध्ये आम्ही पाहिलं, माणसाच्या मनात भीत्या निर्माण झाल्या. अहो म्हणले आमचा जोडीदार गेला, हे दुसऱ्या दिवशी हे पुसावलं. म्हणलं का बरं? याला सांगितलं ते गेला म्हणून हा गेला. का गेला? त्याला वाटलं त्याच्यासारखा धिप्पाड गेला, माझी काय कथा आहे. पण त्याला सांगितलंच नाही, एकाला सांगितलंच नाही त्याची बायको मेली. ते चांगलं झालं. 4 महिन्यांनी त्याला सांगितलं तुझी बायको मेली. त्याला ते सांगावं, मला त्या टायमाला भीती वाटायची बरं का, पण मला काहीच कळलं नाही बा, तुम्ही मला म्हणलेच नाही. आता एकाला 25 स्कोर होता, त्यांनी मला विचारलं डॉक्टर साहेब काय दुखत आहे? काहीच नाही, तुझा स्कोर 0 आहे. बघा, धर्माच्या शास्त्रात सुद्धा खोटं बोलायला काही काही ठिकाणी यादी दिलेली. काही ठिकाणी खोटं बोलावं, काही ठिकाणी खरं बोलू नये बरं का. जर एखादा डाकू एखाद्या बाईच्या मागे लागला आणि ती बाई इकडे गेली, तुम्ही पाहिली आणि तुम्ही इथं शेरडा घेऊन उभा आहे आणि तुमच्या लक्षात आलं की हे त्या बायाच्या पाठीमागे चाललंय आणि तुम्हाला त्यांनी विचारलं भाऊ ती बाया कुठे गेली, धर्माने सांगितलं त्याला खरं सांगू नका बरं का. खरं सांगितलं त्या बाईवर अत्याचार होईल, त्या बाईला जो त्रास होईल त्याचं पाप तुमच्या मती मरण. तुम्ही म्हणा मला काय माहित नाही व मग तुला गुंडाट निघाला, काठी काढी आला, इकडे कुठेतरी गेली व थांब मी सांगतो बरं का तुला. असं त्याला गोळीत ठेवा, घोळात ठेवा. जसं ते बाजीप्रभूने घोळात ठेवला नव्हतो तिथं तो शिवाजी गणवतो तसं त्याला घोळात ठेवा. अशी भविष्य काल अर्णब. मग थोड्या टायमाने ती बाई पसार झाली असेल असं समजून मग तुम्हाला काय करायचं ते सांगा. म्हणजे धर्मात सुद्धा काही ठिकाणी खरं बोलावं, काही ठिकाणी खोटच बोलावं म्हणून सांगितलेलं आहे. त्याचा 25 स्कोर होता. मी त्याला मला काहीच नाही, 0 स्कोर आहे, काय नाही याच्यात, काय नाही. तो लगेच मला काय नाही, मला काय नाही, मला जेवला गावला नीट झाला. नीट झाल्यानंतर घरी गेला. 2-4 महिने त्याचं पोरग आलं. ते म्हणतो आमच्या बापाला 25 स्कोर होता, तो नीट कस काय झाला? आणि आमच्या आईला 0 स्कोर होता आणि ती मेली कस काय? आता तिला 0 स्कोर होता. डॉक्टरला तिने विचारलं, अहो डॉक्टर साहेब मला कस काय हो? डॉक्टर म्हणजे काय सांगतायत ना. परवा दिवशी एक पेशंट होतो, त्याचा पहिल्या दिवशी 0 होता, दुसऱ्या दिवशी 12 निघाला, तिसऱ्या दिवशी 25 स्कोर निघाला. ती बा डोक्याला हात लावून ती म्हणायला आपलं तसंच होईल. ज्या गतीला तुमचं मुख चाललं त्याच गतीला तुमचं जातं. अंतकालेच्या मामेवर स्वर्णमुक्ता कलेवर या प्रयाती सामद भावन यातीन असती अत्र संशया. हे प्रॅक्टिकल आहे बरं का. अध्यात्मशास्त्र हे प्रॅक्टिकल आहे. योग मिळाल्यावर स्वर्गात याला स्वर्गात घेऊन जात. देवाकडे यंत्रणा नाही, देवाकडे CNC मशीन आहे, देवाकडे ऑटोमॅटिक रिपोर्ट लागते. देवाकडे कुणी असा एखादा ईडीवाला नाही याला धरून नेला आणि मग याला वशिला लावला. देवाकडे सगळं ऑटोमॅटिक आहे. त्याच्या कॉम्प्युटरमध्ये सगळा डाटा फीड असतो आणि त्याच्याकडून त्याचा सगळा अहवाल ऑटोमॅटिक बाहेर पडतो. त्याच्याकडे यंत्रणा नाही. मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, जो कोई जैसी करनी करता वैसा ही फल पाता. तो काहीच करू शकत नाही. तुम्ही जर चांगलं केलं ती ताकद नाही तुमचं वाटोळं करण्याची, आणि तुम्ही जर वाईट केलं त्याची ताकद नाही तुमचं चांगलं करण्याची. लक्षात ठेवा. मग तरी तुमचं चांगलं का होतं याचं उत्तर शोधून काढा. एखादा माणूस नालायक आहे, एखादा माणूस व्यसनाधीन आहे, एखादा माणूस गंजाडा आहे आणि तरी त्याला रोग नाही. माणसाला गंमत कुठं वाटत पाहिजे. हे एखादं पेताड भरत दवाखान्यात घेतो. डॉक्टर साहेब रामराम, तिचं भरलं म्हणून आलो. शेजारी एक बाई बसलेली असते, गडी बसलेला असतो. रामराम रामराम, काय लागले? काय नाही, सर्दी बरसा आलतो त्या तेव्हा आलतो. आता तो लय हुशार असतो. आम्ही टोचायला पाडीदाबाद गेलो का काय आला संध्याकाळी, चल 5 रुपये सर्दी जाईल, ती 5 रुपये सर्दी जाईल बरोबर का. त्याला शिकवतो. आणि मग ह्यो त्याला मला तू काय आला नाही, मला तिचं भरलं. तिचं तरी जात नाही ना, तिचं जिथे बोंबे इकडे टोचावत लागत आहे म्हणून मी टोचायला आलो. तू नको टोचून घेऊ, तू काय म्हण गोळ्या वेळा दे
आता तू निघ बाहेर, तुला घरी गेला का 5 रुपयात तुझी सर्दी घालून टाकली तू. म्हणजे असे डोकेबाज धोरणेबाज म्हणून हे काय कमी असतच नाही. आपला पंथ वाढावा याची प्रत्येक जण काळजी घेत असतो. पेताळाला वाटतं गावातले 4 पेताळ वाढले म्हणजे आपली संघटना मोठी होती. तो रोज रोज होतो. आता त्याच्या आदरण्याला यश येतं असं नाही, पण त्याचा प्रयत्न मात्र अखंडपणे चालू असतो. माळकऱ्यांना वाटतं गावात अजून 10 माळकरी वाढावा, ते प्रयत्न करत असतील. यांच्या प्रयत्नाला लवकर यश येत नाही. उलट 4 माळकऱ्यांनी वर्षभर आजून 2 नवीन माळी घालणार नाहीत, पण 4 पेताळ आदवले तर वर्षातून 5-50 मात्र कामाला लावल्याशिवाय राहणार नाही. ही तर जगाची रीत आहे. म्हणून तर परमार्थाची ताकद वाढवा भाऊ, पाया पडून सांगतो. चुकली चुकत ती जाते, काही केल्या सुरे जाते. तुकोजी महाराज ग्रामगीतेमध्ये सांगतात की वाईटाकडे सहज प्रवृत्ती. तुम्हाला वाईट शिकवायची गरजच नाही, फक्त त्याचा उद्भव माहीत झाला. गाव कुसाला जिथं ही ड्रम घेऊन बसणारे लोक असते त्यांचा काही बोर्ड नसतो. दारूच्या अड्ड्याकडे असा कुठे बोर्ड पाहिला का तुम्ही? नाही, बोर्ड नाही, काय नाही, बसायला कुठे खुर्ची नाही, टेबल नाही, काय नाही, तरी 5 मिनिटात खकाना ना, 5 मिनिटात खकाना. बरं गर्दी काय कमी त्यांच्याकडे? सकाळी तुम्ही बघा, आमचे दवाखाने उघडायच्या, त्यांचे दवाखाने उघडलेले असते. लोक आमच्याकडे औषध घ्यायच्या, त्यांचं औषध घेऊन घरी येऊन सगळं तयार असतं सगळं. मग हे यंत्रणा कशी सज्ज असते? यांची काय टीव्हीला जाहिरात असते कुठं, किंवा भांडगाव मध्ये या कोपऱ्यात अशा ठिकाणी ही वस्तू मिळते, कोणाला पाहिजे असल्यास त्यांनी या मार्गाने जावं. त्याला रस्ताही नसतो, कोपाट्यातून जावं लागत, तरी पण पोचतो का नाही बरोबर टायमिंगला, टायमिंग शॉर्ट होतो का नाही बरोबर. मग हे का घडतं? याचं उत्तर असं आहे की मानवी वृत्ती ही वाईट प्रवृत्तीने लवकर आकर्षित होते आणि सद्वृत्तीला लवकर तयार होत नाही. आता या 4 गोष्टी उलगडून ठेवल्या, पण या निस्तारल्याशिवाय आजचं प्रवचन तुम्हाला समजणार नाही. काय सांगितलं? या शरीराचा स्वभाव काय? शरीर हे 4 मागण्यासाठी जन्माला आले. हा जीव कशासाठी आला? 4 गोष्टीसाठी जन्माला आला. पहिला बुभुक्षा. जन्म झाला की भूक लागते. झाडाला सुद्धा भूक आहे, प्राण्याला सुद्धा भूक आहे, किड्यांना सुद्धा भूक आहे, डासाला सुद्धा भूक आहे. बघा एका गावात, बघा बरं बारीक आहे का बरं का तुम्ही, एका घरात 20 माणसं झोपलेले. बरं, एका घरात 20 माणसं झोपलेले आणि त्या घरात 5 डास सोडले. किती डास सोडले? 5 डास सोडले. त्यांची बुद्धी बघा बरं कशी असते. आता 5 डास सोडले तर तुम्हाला लक्षात घ्या, त्या 5 डासांना त्यांचं रक्त प्यायचंय. आता एवढे 20 माणसं लय झाले त्यांना, लय झाले 20 माणसं त्यांना ना. मग हे 5 डास त्या 20 पैकी कोणाचं रक्त आधी पितील? याचं उत्तर थोडं सांगतो तुम्हाला, मग तुमच्या लक्षात येईल की हे जग चालतं कसं. या डासांना त्यांचं घ्राणेंद्रिय, त्यांचा वास घेण्याची वृत्ती एवढी भारी असते की या डासांना 1.5 किलोमीटर पर्यंत वास येतो. किती किलोमीटर पर्यंत? 1.5 किलोमीटर पर्यंत वास येतो. तुम्हाला 1.5 फुटाचा वास नाही घेता येईल. तुम्हाला असं नाकाजवळ लावावं लागेल तेव्हा कळेल तुम्हाला नाक आहे. माणसाचं नाक, कुत्र्याचे नाक माणसापेक्षा भारी, म्हणून तर चोर धरायला कुत्रे आणले. माणसं हुंगून थकले, माणसाच्याने हुंगून काय झालं नाही, मग म्हणजे कुत्रे आणले तेव्हा चोर सापडायला. आता कुत्र्याला चोर सापडतो म्हणजे कुत्र्याचं नाक माणसापेक्षा तीक्ष्ण नाही, पण कुत्र्यापेक्षा डासांचं नाक तीक्ष्ण असतं. 1.5 किलोमीटर पर्यंत त्यांना वास येतो. आणि रक्ताची शुद्धता आणि अशुद्धता याच्याबद्दल माणसं आणि डॉक्टरपेक्षा प्राणी जास्त हुशार आहेत. बघा पूर्वीच्या काळी हे वैद लोक ना तुंबडी लावायची, जळवा लावायचे, जळू आणायचे आणि जळू लावायचे. जर एखाद्याच्या गुडघ्यामध्ये निम्म रक्त नासकाय, आता बघा बरं का, बारीक आहे का बरं का, हे ऐकलं तर तुम्हाला जग कळलं नाही. तर जगात काय चाललंय आम्हाला काही माहित नाही. तुम्ही आंधळी कोशिंबीर खेळताना आम्ही आंधळी कोशिंबीर खेळतो. फक्त तुमच्यापेक्षा आम्ही वासरात लंगडी काय शानी नाही. तर डॉक्टर की शास्त्रात सुद्धा कोणती गोष्ट पूर्ण लिहिलेली नाही. सर्दीचं आमचं पुस्तक काढलं ना, सर्दीचं पुस्तक काढलं तर सर्दीच्या पुस्तकात असं लिहिलंय की 1,00,000 माणूस सर्दीने मरू शकतो. मग मी आमच्या सरांना विचारलं, सर मग ते 1,00,000 माणूस शोधायचा का? म्हणजे ते तर नाही शोधता येत. मग तिथंच घोटाळा आहे ना, तो घोटाळा आहे. मटक्याचा उद्या काय आकडा लागणार आहे, आज जर कळलं असेल साऱ्या गावाला मटके नसते लागले का? मग तो घोटाळा आहे ना. घोटाळा हा आहे की त्या 1,00,000ला तो कोण माणूस आहे की जो मरणार आहे हे लक्षात येणार आहे. तर मग बाकीचे 999
99,999 लोकांनी औषधाची गरज नाही, पण ते एका करता 1,00,000 लोकांना काय करावं लागतं, औषध घ्यावं लागतं. तो कोण आहे हे शोधण्यासाठी काही यंत्रणा नाही. आणि मग हे डास त्या खोलीमध्ये घुसले ना की रक्त कुणाचं पितात, बरोबर का, रक्त कुणाचं पितात, त्याला कुणाचं रक्त गोड लागतं, कोणाचं रक्त गोड लागतं, बरोबर का, डासाला कुणाचं रक्त गोड लागतं. डास गेल्यानंतर ते सगळ्यात पहिल्यांदा त्या माणसाचं रक्त पितात की ज्या माणसाला आजार आहे, बरोबर का. याचं फार उत्तर महत्वाचं आहे बरं का, याचं उत्तर फार महत्वाचं आहे. कारण 3-3 दिवस गटरीला लोळणाऱ्या माणसाला सगळ्या अंगाला डासाने तोडलं तरी त्याला मलेरिया झाला नाही, बरोबर का. सगळ्या गावाला डेंग्यूची साथ चालली आणि एक तेतड पिऊन आलं, हळूहळू वलगड थोडक्यात वाटाने चाललं, तिथंच बिनसूत पडलं, 2 दिवसांनी उठलं तर सगळ्या डासांनी त्याला तोडून टाकलं तरी त्याला डेंग्यू झाला नाही. आणि त्याच्या उलट घरात सगळ्या बाजूनी सुरक्षा आहे, डास चावू नये म्हणून बाईला मच्छरदाणी झोपवलं आणि त्या मच्छरदाणीला कोपऱ्यात एक भोक पडलं आणि त्या भोकातून एक डास घुसला आणि एकच डास काय बाईला चावावा आणि बाईला काय डेंगू व्हावा आणि बाईच्या काय पेशी जाळावा आणि बाईला काय पेशी मारावा तर बाई काय मारावा. आणि लोक म्हणले काय करावं, आईले याच्या अंगावर सारे गाडा उठल्या डास चावतो, याला नाही डेंगू झाला आणि बायाला कसं काय डेंगू. बरं, बाया बांगल्यातली झोपडीतल्या बायाला डेंगू होण्याचं प्रमाण फार कमी. राजास जी महाली सौख्य कधी न मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. महाली मग बिछाने कंदील शामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. डासांचं चित्र असं आहे की ते डासांना रोगी रक्त आवडतं, रोगी रक्त आवडतं. म्हणून तुम्ही बघा की माणसं आजारी पडले की डास भोगावतात त्याच्यापाशी, बरोबर का. आणि सक्षम माणसापाशी डास भोगावत नाही. आता याचा बारीक अभ्यास तुम्हाला जर करायचा असेल तर हळूहळू तुमच्या जीवनामध्ये त्याचा प्रसंग शास्त्र पद्धतीने शोधा, म्हणजे तुम्हाला सांगितलेलं चिंतन हळूहळू लक्षात येईल. निरोगी माणसाच्या शरीरात जंतू जाऊन परत बाहेर येतात पण त्याला काही करू शकत नाही. कारण या शरीरामध्ये जोपर्यंत बघा, याचं उदाहरण सांगतो. राजे हरिश्चंद्राला 7.5 लागली होती, इतिहासाची नोंद. राजा हरिश्चंद्राला 7.5 लागली होती पण 7.5 घुसायला जागाच नव्हती, बरोबर का. धर्माचं पालन करणाऱ्या माणसाला 7.5 काही वाकडं करू शकत नाही. इतिहासातल्या नोंदी सांगतो बरं का तुम्हाला. मग तो राजा हरिश्चंद्र त्याच्यापाशी 7.5 जाऊन बसायची. आत्ता घुसते, आत्ता घुसते, आत्ता घुसते, आत्ता घुसते, पण 7.5 घुसू शकली नाही. 2.5 वर्ष निघून गेले तरी 7.5 त्याला काही बाधा केली नाही. पंचांग सांगणाऱ्यांनी सांगितलं होतं तुला आता 7.5 लागली, बरोबर, 7.5 लागली. याला वाटलं आता आपलं वाईट होणार आहे, पण हे म्हणलं काय घाबरायचं कारण नाही, आपण धर्माचं पालन करतो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे बघा विजय वाढावया. पहिले 2.5 गेले, दुसरे 2.5 गेले तरी 7.5 काही नाही केलं. याला वाटलं आता 5 गेले आता काय राहिलं, म्हणजे आता 7.5 काही करणार नाही. आणि संडासला गेलं, संडासून आलं, याने आल्यावर पाय धुतले, फक्त टाचीची एक बाजू धुवायची राहिली. त्या उड्या कोपऱ्यातून 7.5 घुसली आणि 2.5 वर्ष राजा हरिश्चंद्राला काय त्रास झाला हे तुम्ही कथानकामध्ये वाचा. त्यासाठी लाख रुपये खर्च करून महाराज भेटतात, हे कथानक रंगून सांगतात. आमच्याकडे काय ते काम देऊ नका, आम्हाला काम पडले. पुढची गोष्ट सांगतो. शरीर, हे शरीर 4 गोष्टीची मागणी करतं, 4 गोष्टीची मागणी करतं. कोणत्या 4 गोष्टीची मागणी करतं? पहिली मागणी करतं भूक. याला भूक आहे, प्रत्येकाला भूक आहे. आणि भूक जर त्याची भागली नाही तर तो येडा होतो. कुत्र्याला जर भूक लागली ना तर कुत्रा आधी सुरुवातीला त्याच्या रोजच्या सवयीप्रमाणे त्या दारात जाऊन उभं राहतं की ज्याच्यातली बाई त्याच्यात पुढं तुकडा टाकते, बरोबर का. कुत्रा सुद्धा एकाएकी कोणावर धावत नाही. ते काय करतं, त्या दारात जाऊन उभं राहतं. मग ती बाई दिसली नाही तर नाराज होतं, अरे बाई दिसत नाही घरात, आज आपली तुकडा काही आज होणार नाही. मग थोडं थांबत दारात बसतं. त्याला वाटतं बाई नसेल तर गडी येईल थोड्या टायमाने. आता गडी म्हणतो, एक तर बायाने बरं संधी भेटली. गडी काय करतो, कुत्र्याला पाहिल्या का ठिकाणीतून ठोकली, तो यायला बायाने आमच्या लाडून ठेवलाय, बायाने लाडून ठेवलाय, बरं का. ते कुत्रा आपलं बिचारा, भूक लागलेली असते त्याला, त्याचं टायमिंग असतं. त्या टायमिंग प्रमाणे ते बरोबर त्या दारात येतं. आणि मग भूक लागल्यानंतर त्याला काही भेटत नाही. ती गडी काय करतं, त्याला एखादी काठी टाकी हाकून देतं. आता हाकून दिल्यानंतर काय भूक संपणार आहे का तुमची? नाही, भूक संपणार नाही.
मग ते कुत्र वैतागून 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 शेवटी काय करतं, एक बाया रानात चाललेली असती आणि तिने एका ठिकाणी पाठी ठेवलेली असती. आजपर्यंत त्या कुत्र्याने त्या पाठीतली भाकर कधी खाल्लेली नसती, पण शेवटी पापी पेट का सवाल आहे. बघा बघा बरं का, आता इथं नीट ऐकून घ्या, इथं नीट ऐकून घ्या. माणसं पाप का करतात, माणसाला पापाची प्रवृत्ती का निर्माण होते, माणसं पापाच्या मार्गाने का जातात, याचं चिंतन बारीक ऐकून घ्या. आणि मग ते कुत्रं नेमकं त्या भाकरी डालला मारतं. त्याला माहिती असतं की आज या भाकरीशिवाय मला पर्याय नाही. त्यामुळेच माहिती असतं की थोड्या टायमाने मला मार खावा लागणार आहे, पण तरी पापी पेटासाठी तो भाकरी खातोच. मग या जगामध्ये जर माणसांना पोटभर जेवायला मिळालं तर भाकरीची चोरी कोणी करील का हो? किंवा एकाने धान्य चोरलं, एकाने आमकं चोरलं नाही. मग ही भूक भागेल कशी, ही भूक भागेल कशी, थोडं बारीक चिंतन आहे का बरं का. आमच्या धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक विधीला अन्नदान सांगितलेलं आहे. बघा बरं का, आता हे थोडं बारीक आहे का. दावा झालं की अन्नदान सांगितलेलं आहे. आता अन्नदान आणि प्रसाद याच्यामध्ये फरक आहे. प्रसाद हा सगळ्या लोकांसाठी असतो, अन्नदान हे भुकेल्यांसाठी असतं. प्रसाद हा पोटभर खायचा नसतो, अन्नदानामध्ये पोटभर जेवायचं असतं. प्रसादे सर्व दुःखानां हानियस्य उपजायते प्रसन्न चेतसायु बुद्धिरेव अवतिष्ठते. प्रसादाची ताकद बघा. अरे पंढरपूरला गाऊन आला, 1 किलो भर मुरमुरे आणले आणि त्याच्यात 2 बत्ताशे होते. ते बत्ताशे चुरले आणि त्या मुरमुऱ्यात कालवले. बाई दिसली, बाई पंढरपूरला जाऊन आलो, प्रसाद खा. बाईच्या हातावर 2 दाणे टाकवले मुरमुऱ्याचे, त्याच्यात पुढे साखर नव्हती, पण बाईने तोंडात टाकले. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. चला मी तर नाही आले पंढरपूरला, पण तुझ्या निमित्तानं प्रसाद मला खायला मिळाला. बाई डोळे झाकून घेतले, बाईने पांडुरंगाला नमस्कार केला आणि ते 2 दाणे चगळीत 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 तिचं चित्त प्रसन्न झाला, काय खुश झाली. त्याच्या उलट थोड्या टायमाने तिच्या नातू भेटला, ती म्हणली वडे खायचे का तुला, तिने 4 वडे खाऊ घातले. 4 वड्या कोणाचं चित्त प्रसन्न झालं का? नाही. चित्त प्रसन्न करण्याची ताकद कोणाचे? फक्त प्रसादात, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक जेवण प्रसाद रूपाने खात चला, म्हणजे तुम्ही प्रसन्न व्हाल. पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी आगळशीपणे खात गेला तर तुम्ही किती खाल्लं तरी तुमचं चित्त प्रसन्न होणार नाही. चित्त प्रसन्न हीच तर खरी जगाची संपत्ती आहे. ज्याचं अंतःकरण प्रसन्न आहे ना, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया विषते अमृत आघात ते हित अकर्तव्य नित होय त्यांची. दुःख जे देईल सर्व सुख कळी होतील शीतल अग्निज्वाळा आवडेल जीवाचे या परी सकळा अंतरी एक भाव. तुका म्हणे कृपा केली नारायणे जाण जेते येणे अनुभवे. हे असे प्रमाण आल्यामुळे आमचे माळकरी खुश होतात. नाही तर डॉक्टर कोणीकडे कोणतं श्लोक काढतो, कोणत्या वेदात होतो. प्रमाणात फार ताकद असते. शेवटी विश्वास कोणावर आहे? संतांवर आहे. संत कोणाच्या जीवावर आहेत? वेदाच्या जीवावर आहेत. वेद कुणाच्या जीवावर आहे? भगवंताच्या जीवावर आहे. म्हणून संत परंपरा आमच्यापर्यंत कशी आली? संत परंपरा अशी आली की जरी समजा दिल्लीतून पैसा वाटप झालं तरी आमचं खातं कुठे? आमचं भाळवणीच्या बँकेत खाते. पैसे कुठे येणार आहेत? आमचे भाळवणीच्या बँकेतच पैसे येणार आहेत. म्हणजे आम्हाला दिल्लीला पैसे आणायला जावं लागेल का? नाही. आम्हाला कुठे जावं लागेल? भाळवणीत जावं लागेल. आमच्या खात्यात जमा झाले पैसे काढून आणावं लागतील. जरी वाटप दिल्लीतून झालं तरी आम्हाला मिळण्याची क्षमता कुठे? आमच्या जवळच्या बँकेमध्ये. बरोबर आहे की नाही? तसंच जरी भगवंताने वेद निर्माण केले, जरी ही सृष्टी या ब्रह्मांडाचं शास्त्र निर्माण केलं तरी आमचं खातं कुठे? संतांपाशी. आमचं खातं कोणाकडे? संतांकडे. संत चरण धरले की आम्हाला भगवंत भेटतो. का भेटतो? कारण आमचं खातं इथे आहे ना, शाखा निघाली ना आमची. या शाखेत जावं. ज्या शाखेत आमचं खातं आहे तिथं पैसे मिळतात. त्याच्यात तुमचं खातं तर खंगावात आणि तुम्ही हिंडायचे भाळवणी म्हणजे बाजारला आलोय बघू तुम्हा बँकेत जमा झाले का? ते म्हणजे तुमचं खातंच नाही ना, तर काय जमा व्हायचं तुमचं? म्हणून आपलं खातं संतापाशी काढून ठेवा. लक्षात ठेवा. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे
नका डोळे धुरे भरोनी राहो. कोणता का संत देखील तुकाराम आवडला, तुकारामाच्या परंपरेत जा. माऊली आवडले, माऊलीच्या परंपरेत जा. एकनाथ महाराज आवडले, त्यांच्या परंपरेत जा. गाडगे बाबा आवडले, त्यांच्या परंपरेत जा. साईबाबा आवडले, त्यांच्या परंपरेत जा. स्वामी समर्थ आवडले, त्यांच्या परंपरेत जा. गोंदवलेकर आवडले, त्यांच्या परंपरेत. कोणाकडेही जा, पण संतांकडे जा. संत समागमी धरावी आवडे. म्हणून तर संतांचं चरण आणि संतांचं वचन याच्यामध्ये जितकी ताकद आहे, ही सामान्य जीवाला समजणारा विषय आहे. आणि प्रवचन कशासाठी असतं हे अवघड सांगितलं ना तुम्हाला. पहिलं 7 प्रकारचे कारण माणसाच्या रोगाला आहेत. हे 7 कारण सिद्धांतात फार स्पष्ट आहेत, पण सिद्धांत समजण्याला आम्ही समर्थ नाही. म्हणून तर तुकाराम महाराज काय म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा करी. 10वी रूपमध्ये गोपिका रमण, ठेवू दे चरणावरी माता, पाहिनी श्रीमुख देहिनी आलिंगन, जेने लिंबलोन उतरीन, पुसता सांगेन हित बघ बैठो निवांत सुख गोष्टी. तुका म्हणे असीन लावे उशीर, माझे अभ्यंतर जाणोनीय. रोग डॉक्टरला कळला पाहिजे, पेशंटला कळून काय फायदा आहे? पेशंटला कळून काय फायदा आहे? डॉक्टरला रोग कळला पाहिजे, दुकानदार परमार्थिक पाहिजे, गिराईक परमार्थिक असून काय फायदा आहे? समजा तुम्ही मालकरी आणि तुम्ही गेले दुकानात, तुम्ही गेले छटक शेंगदाणे आणायला. आता दुकानदाराला माहिती आहे बॉलसाठी, मालकरी म्हणजे कसं लोक बॉलसाट समजतील बरं का, समजतील बरं का. तसं ते असतो असं नाही, पण लोकांना वाटतं बरेच लुटायला भेटले. पंढरपूरला गेले का की एकादशीच्या 4 दिवस आधी दुप्पट भाव होते. पाण्याची बाटली 25 रुपयाला. का बरं 25 रुपयाला? म्हणजे आता सीजन आहे, यांचाही सीजन चालू होतो. म्हणजे आमचा परमार्थाचा सीजन आणि लोकांचा लुटायचा सीजन सारखाच आहे. मग यांना लुटण्यासाठी ते एकादशी यंदा लय थंड गेली. थंड गेली नाही म्हणजे गिरायकच नाही. गिरायक तुला गिरायकाचं पडे, आम्हाला पांडुरंगाचं पडे. म्हणजे लोक वाटायला बसले, काही लाटायला बसले, यांना काय घेणं नाही. म्हणजे ही जी परंपरा आहे, वाटणाऱ्याला धर्म कळला पाहिजे, लाटणाऱ्याला धर्म कळायलाच नसतो. त्याच्यामुळे त्यांनी बिचारी लाटायचा धंदा खोलेला असतो. लक्षात ठेवा, पेशंट परमार्थिक असण्यापेक्षा डॉक्टर परमार्थिक असावा, अशील परमार्थिक असण्यापेक्षा वकील परमार्थिक असावा. म्हणजे कमीत कमी काय होईल, आशिलाची लूट तर होणार नाही ना. कमीत कमी परमार्थ म्हणजे काय, परमार्थ ज्याला समजला ते लुटालुटीचे धंदे कमी करतो बरं का. घाबरतो, त्याला भीती वाटते, आईला आपण याला टाकीतोय बरं का. पण देवाला सांगितलं, त्या कालच्या कीर्तनात मी ऐकलं, अशी टाकाटाकी केली ना त्याचं पाप फेडावं लागलं, टाचकोतो लगेच. याला स्वयं घोषणापत्र म्हणतात. हे जे आलं ना, पहिल्यांदा 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लागायचं. आता हे म्हणले नाही, आता सध्या सीजन चालू आहे म्हणून कोणतं नाव घेत नाही तर परत मध्ये प्रचार करायला आला का. मला काय घेणं, मला तर दुखून आले, दोन्ही कुठे जवळ आले, मला डोकं जवळ झालं. मी बोललो शांत, आपले प्रवचन कधी सुटा कुठं जायला नको. 3 महिने कोणाला काय बोलायला शांत, 3 महिने तोंडाला करून आपलं शांत राहा. काय करता कोणी कोण. धर्म संकट कसं असतं, धर्म संकट आमच्या सारख्याला लय पकडे आले, त्याच्यामुळे याच्यावर जास्त बोलत नाही. बोलतो काय की ज्या टायमाला अशी प्रवृत्ती, तुम्हाला जग सुधारायचं असेल तर विद्यार्थी माळकरी असून चालणार नाही, शिक्षक माळकरी पाहिजे. पॅसेंजर माळकरी असून चालणार नाही, ड्रायव्हर माळकरी पाहिजे. नाही तर अख्खी गाडी भरली माळकऱ्यांनी आणि ड्रायव्हर पेताड निघाला आणि त्याला खड्डाच काढला नाही, खड्ड्यात गाडी घालून बसला, अख्खे माळकरी मेले. लोक म्हणले देवाच्या दाराला चालले, मेले कसं काय? अरे तुमच्यापेक्षा ते पेताड हुशार असतो. 4-5 पेताड गोव्याला गेले आणि ड्रायव्हरला म्हणले अजिबात शिवायचं ना बरं का तुला सांगून ठेवतो. आणि त्यांनी फुल पेताड गाडी झोपले आणि ड्रायव्हर माळकरी आला. त्याच्या उलट एका यात्रेला लोक गेले, सगळे गाडी माळकऱ्यांनी भरली, ड्रायव्हर पेताड निघाला, अख्खी गाडी खड्ड्यात घालून बसलं. पुढं काय वापरायचं याचं नीट साधन ठेवा, याचं नीट लक्षात ठेवा. चिंतनाचा भाग पुन्हा एकदा एका कार्यक्रमाच्या सांगतेपूर्वी 2 गोष्टीचा उलगडा करतो. हे शरीर भुकेने जर व्याकुळ झालं तर पाप पुण्याचा विचार करीत नाही. भुकेल्या माणसाला पाप आणि पुण्य कळत नाही. बिबट्या आहे ना, बिबट्या कधीच माणसावर हल्ला करीत नव्हता. बिबट्या असे रोज दिसायचे लोकांना रानामध्ये. हे तुम्ही जर इकडे गेलात घाटाकडे, ते असे बिबटे रोज रस्त्याने फिरतात, घरात येतात, पण ते माणसावर हल्ला करीत नाही. पण त्यांना सुद्धा भुकेने व्याकुळ केलं, त्यांनी सुद्धा आता माणसा मागे लागायला सुरुवात केली. लक्षात ठेवा बरं काही कसं घडत चाललं. हे चिंतन का घडत चाललं, त्यांची भूक भागवण्याची साधन कुठं होती, जंगलात होती. जंगलातले जे वन्यजीव आहेत ते एकमेकाची अन्न साखळी तयार करायचे. त्यांची अन्न साखळी तुटली,
त्यांची अन्न साखळी तुटली म्हणून त्यांनी काय केलं, मानवी वस्तीवरती यायला सुरुवात केली. शेवटी त्यांनाही जगायचं पडलेलं आहे. इथं आत्महत्या फक्त माणसंच करतात, कोणताही प्राणी आत्महत्या करीत नाही. आजपर्यंत कोणत्या प्राण्याने आत्महत्या केल्याचं जगात उदाहरण नाही. पहिलं भूक, दुसरी तहान. तहान माणसाला व्याकुळ करते. तहान लागल्यानंतर माणूस तहानेवरती कधीही विजय मिळवता येत नाही. सामान्य जीवाला तहानेवरती विजय मिळवता येत नाही. सामान्य जीवाला भुकेवरती विजय मिळवता येत नाही. सामान्य जीवाला झोपेवर विजय मिळवता येत नाही. चांगला पायलट ड्रायव्हर आहे पण पहाटे त्याला डुलकी लागतेच. बघा बरं का, बहुतेक अपघात पहाटे होतात. पहाटे किती पायलट ड्रायव्हर असला तरी त्याचं नियंत्रण सुटतं. कशावरचं, आधी मनावरचं. तेव्हा थोडा डुलकी घेतो, त्या डुलकीत झटका बसतो. या रोडला बघा, भाळवणी पासून नगर पर्यंत जेवढे अपघात झाले त्यातले 60% अपघात पहाटे 4 ते 6 वेळेस झालेले असतात. हे ड्रायव्हर लोक लांबून येतात, त्यांना झोप थोडी झटके देते पण म्हणतात मला नगरला जायचं, किती राहिले आता, किती राहिले म्हणता झटका बसतो आणि नेमके बहुतेक अपघात पुढे होतो माहिती का, टाकळीच्या पुढं आणि हिगणगाव फाट्याच्या आतील जरा पटाकन सरळे आणि चालले डोकले घेता त्याची गाडी सटकन सटकली, पर सपाटीला पलटी झाली गाडी. या ज्या गोष्टी घडतात, माणसाला झोपेवर विजय मिळवता आला नाही. आणि तिसरी गोष्ट झाल्यानंतर चौथी गोष्ट नीट ऐकून घ्या. ती शास्त्राने सांगितली सुरत स्पृहा. कुठल्याच पुरुषाला, आता स्पष्ट याचा अर्थ, कुठल्याच पुरुषाला स्त्रीचं आकर्षण सोडता आलं नाही. आता हे वाक्य नीट ऐकून घ्या बरं का, हे वाक्य नीट ऐकून घ्या. विश्वामित्रासारख्या तपस्याला सुद्धा वासनेने विजय मिळवता आला नाही. बरोबर का. विश्वामित्र दुर्वास ऋषीची तपश्चर्या किती होती महाराज, पुस्तकात वाचा. दुर्वास ऋषी सारखा तपस्वी, पण त्याला सुद्धा वासनेवर विजय मिळवता आला नाही. म्हणजे काय, या जगात वासना माणसाला जगताना पापाकडे घेऊन जाऊ शकते. मग ही वासना पुण्याकडे कधी न्यायची, पुण्याकडे कशी न्यायची, याचं उत्तर तुम्हाला 2च वाक्यात सांगतो. कुठल्याही मुलीचं लग्न 18 वर्षाच्या आत करू नका, पण कुठलीच मुलगी 22 वर्षाच्या पुढे लग्नाची ठेवू नका. हे वाक्य लक्षात ठेवा. कुठल्याच पोराचं लग्न 21च्या आत करू नका, पण कुठलाच पोरग 25च्या पुढे बिगर लग्नाचं ठेवू नका. हे वाक्य लक्षात ठेवा. जर त्या 25च्या पुढे त्या पोराला तुम्ही बिगर लग्नाचं ठेवलं तर या वासनेने ते पोरग नक्कीच या जगात चुकीच्या व्यवहारात घुसल. वासना ही माणसाला चुका करायला भाग पाडते. हे शरीराचा दोष आहे, हा त्याचा व्यक्तिगत दोष नाहीये. आणि मग त्याच्या जीवनात त्याच्या झालेल्या चुका या समाजाला अराजकतेकडे घेऊन जाते. बघा, भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण वासनेला सुद्धा देव सांगतो, धर्म अविरुद्ध कामेषु अहम. एका श्लोकात सांगितलं, बीजम माम सर्वभूतानाम विद्धी पार्थ सनातनम बलम बलवताम चहम तेजा तेजस्विनाम अस्मि. आता हे थोडं किचकट आहे पण शेवटचं जे श्लोकाचं चरण सांगतो, धर्म अविरुद्ध कामेषु अहम. स्त्री आणि पुरुष यांच्यातलं नातं हे धर्म संमत आहे. काय, स्त्री आणि पुरुष यांच्यातलं जे नातं आहे हे धर्मसंमत नातं आहे. आणि त्या नात्यात धर्म आहे. त्या नात्यात काय आहे, धर्म आहे. ते नाते सोडून बाकीच्या नात्यात अधर्माला संधी आहे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खावे, परोपकारी नेणी परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. आता बघा वाक्य कुठं आलं, परस्त्रिया. परस्त्री म्हणजे कोण, जी आपल्या लग्नाला आणलेली बायको, आपण लग्नाची आणलेली बायको, ही सोडून बाकी कोण आहेत, परस्त्रिया. मग कुणी असू द्या, जगात उरल्या किती, 788 कोटी लोकसंख्येचं जग आहे. या 788 कोटीमध्ये
360 कोटी स्त्रिया जगात राहतात. जगात फक्त भारत एक देश असा आहे जिथं स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे. जगामधल्या 235 देशापैकी 90 देश असे आहेत की त्या देशामध्ये स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा 10% ज्यादा आहे. लागत असल्या कोणाला तर घेऊन चला, मला घेऊन चला, मी तुम्हाला पुरी आणून देतो. तिकडूनच पुरी तिकडे घोटाळा तुमच्याकडे घोटाळा झाला ना, तिकडे भरपूर आहे. थायलंड नावाचा देश आहे जिथं 1,112 मुली आहेत. 1,012 मुली आहेत. 1000 पुरुषामाग 1,012 मुली आहेत. चिंतनाचा भाग नीट ऐकून घ्या. मग धर्म काय सांगतो? धर्म सांगतो की प्रत्येक बापाचं कर्तव्य आहे की आपल्या घरात लग्नाला आलेल्या मुलीचं लग्न करून देणं हे त्याचं कर्तव्य आहे. पण तो काय करतो? हे येड्यांच्या नादी लागतो. येड्यांच्या नादी हे बघा बरं का, येड्यांच्या नादी कोणाच्या बघा बरं का. हे थोडं डोक्याने ऐका. अरे ते आमक्यानी त्याचं पूर्व MA केलं, MD केलं, PhD केलं, मग ते आता नोकरी लागलं, त्याला 2 लाख पगार आहे आणि त्याला आता लय चांगली बायको भेटली. आता त्याला बायको चांगली भेटली का नाही भेटली तुला 2 वर्षांनी कळणार. आता कळणार आहे का तुला? आता कळणार नाही. त्याच्या नादात आपली शिक्षण घेणारे पोरांना आपण म्हणतो शिका पोरांनो, शिका. ती MPSC या नादात पोरग ग्रॅज्युएट होतंय, पोरग 5 वर्षे अजून घालीत आहे आणि बाप म्हणतो तू कलेक्टर व्हायचा कधी? तो म्हणतो थांब आता या टायमाला एका मार्गाने गेलो, पुढच्या टायमाला आता नक्की संधी मला. ते बापाला म्हणतो 10 लाख रुपये दे, मी ती कलेक्टर झालोच म्हणून समज. बघा का बारीक आहे का बरं का. इथं लय मोठा घोटाळा झाला बरं का सध्या. आमच्या शेतकऱ्याला आशाला लावणारे, अनेक पालकांना आशाला लावणारे आमचे पोरं वास्तववाद विसरले. कलेक्टरच्या जागा असतात सरपंच 22. किती जागा असतात? 22. कलेक्टरच्या हाताखाली काम करणाऱ्याच्या अधिकाऱ्यांच्या जागा असतात 100. एका वर्षाला कलेक्टर सदृश्य जागा भरल्या जातात 300. किती भरल्या जातात? 300. कावळा शिवला 2 मिनिटात संपवतो, विषय संपला. हे रणनगर करून कमल रणनगर जाऊ. बघा 300 जागा भरण्यासाठी या भारतामध्ये 35 लाख मुलं बसतात. किती बसतात? 35 लाख मुलं बसतात. मग 300 जागा भरल्या गेल्यानंतर उरलेल्या मुलांचा खर्च किती? अकॅडमी वाल्यांनी बंगले बांधले, या काय काढल्या कंपन्या यांनी पैसे काढले. फार भरायला जेवढे पैसे मिळतात तेवढा पगार 300 लोकांना नसेल. म्हणजे 5,000 रुपये एकाची फी ठेवली. मग 35 लाख लोकांनी 5-5 हजार भरले. पैसे झाले किती महाराज? एवढे पैसे गोळा झाले होते. 35 लोकांना, त्याला 300 लोकांना पगार द्यायला सुद्धा उरते पैसे. म्हणजे हा काय झाला? धंदा झाला. म्हणून मुलांना सांगा वास्तववादी राहा. जर तुमचा मुलगा या टायमाला 1 मार्काला कमी पडला असेल तर पुढच्या टायमाला नवीन ताज्या दमाचे गडी आलेले असतात ना, त्या टायमाला तुमच्या मुलाला 4 मार्क कमी पडतील. लक्षात ठेवा, माणसाने वास्तववादी असावा. त्याच्यापेक्षा सरकारी नोकरीत घुसा, क्लार्क व्हा आणि क्लार्क झाल्यानंतर तुमची वयाची अट शिथिल होते. त्याच्यानंतर तुम्ही परीक्षा द्या आणि तुमच्यात हिंमत असेल तर क्लार्कचा कलेक्टर होऊन दाखवा. जसे आमच्या गोंधळ मास्तरचा कलेक्टर झाला का नाही, तसं तुम्ही करून दाखवा. पण त्या मुलाला म्हणा कुठली तरी एखादी साधी का होईना, शिपायची का होईना, पण सरकारी नोकरी धर. तुझं वय समय न कळे. बघा बरं का, समय न कळे. कोण म्हणतात? तुकाराम महाराज. याच्यासाठी खूप प्रमाण दिलेले आहे, वेळ नाहीये. म्हणून तुम्हाला चिंतन सांगत होतो. अर्धवट जरी राहिलं असेल तर पुढे कधी भविष्यात चिंतनाचे विषय आले तर हे विषय पुन्हा काढू. आज सुदामरावचा 10वा आहे. आईला कुटुंबपरेला प्रेमाने जीवनाचा आनंद घेताना या आईबापाची सेवा करून या पोराने शेती धंद्यामध्ये आपली जीवनाची यात्रा चालवली. आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा आणि कष्ट याला प्राधान्य देत जीवन यात्रा चालली. पण दुर्दैवाने डायबिटीस सारखे आजार परिवारामध्ये, आज आपल्या खेड्यामध्ये सुद्धा चटणी भाकरी खाणाऱ्या कुटुंबात सुद्धा डायबिटीस सारखे रोग, ब्लड प्रेशर सारखे रोग, हार्टच्या आजाराचे रोग हे खरं तर आपल्या जातीला कधी नव्हते. वाक्य नीट ऐकून घ्या. ह्या रोगाला कोण असतात? शेटजी आणि भटजी यांना हे रोग व्हायचे. शेटजी मांडी खाली गोळ ठेवून खातो आणि भटजी फक्त स्वाहा अर्पण करतो आणि याच्यावरती जगतो. कष्ट न करणाऱ्या जातीला हे रोग होते. हे रोग आज आपल्या सामान्य कुटुंबामध्ये जेव्हा घुसले तेव्हा आपण त्यांचं अनुकरण करून आपलं काय वाटलं झालं याचं चिंतन करा. कष्टाच्या समाजाला कष्टाची सवय राहिली तर कष्टाला होणारे रोग फक्त यांना कधीच हरामचे रोग होत नाही. पण आपल्या परिवारामध्ये आज डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं आहे, ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळं हृदयाच्या क्रिया या कार्यक्षम राहिल्या नाहीत. हृदय कार्यक्षम राहिले नाहीत, फुफ्फुस कार्यक्षम राहिले नाहीत, आपले शरीर कार्यक्षम राहिले नाही. आणि म्हणून सुदामरावला
अकाली जावं लागलं. त्यांच्या जाण्याने या परिवाराला, त्यांच्या मुलांना, त्यांच्या पाहुण्यांना, त्यांच्या नातेवाईकाला, समस्त खरमाळे परिवाराला जे दुःख जातं